जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर किती दिवस झाले खूप छान असा पाऊस पडत आहे. सगळ्यांना सुट्ट्या देखील मुलांना मिळत आहे. तेवढा साधा पाऊस पडत आहे. तर बॉक्स बघून तुम्हाला नक्कीच आईस्क्रीमची आठवण आली असेल ना? पण नाही, तर याच्यामध्ये मी छान असे चणे भिजत ठेवून दिलेले होते रात्री. तर आपली आजची रेसिपी आहे चण्याची भाजी. तर चणे छान असे भिजवून घेतलेले आहेत मी एका बाउलमध्ये. आणि कांदा लागणार आहे आपल्याला, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण घेतलेलं आहे आणि छान असं वाटण घेतलेलं आहे. आणि वाटण आपलं नेहमीसारखंच आहे. आपलं कांदा, लसूण, टोमॅटो, आले, खोबरे छान असे तेलावर तळून घ्यायचं आणि त्याचं छान असं वाटण करून घ्यायचं. चला तर आपण वाटण तर छान असं करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण मी करून घेतलेलं आहे. तर इकडे कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे. तर पाणी देखील ठेवून दिलेलं आहे. पाणी छान असं गरम झालेलं आहे. तर हे चणे आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे आपला. तर अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. साधारण 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला गॅसवर कुकर ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपले चणे छान असे शिजून जातील. तर पाहू शकता 2-3 छान अशा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गार झालेला आहे आता कुकर थोडं. तर काढून घेऊया आपण, झाकण उघडून घेऊया. तर तर पाहू शकता छान असे चणे सॉफ्ट झालेले आहेत. तर काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये आणि पाणी देखील आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर आपले चणे छान असे गरमागरम चणे असे एका बाउलमध्ये काढून घेऊया, छोट्या अशा पातेलीमध्ये काढून घेऊया. चणे खाण्याचे फायदे तर खूप सारे आहेत, ते नव्याने काही तुम्हाला सांगायला नकोच आहे. आणि माझ्या मुलांना हे चणे खूप असे आवडतात खायला. तर एक बाउल घेतलेला आहे मी. तर त्याच्यामध्ये थोडेसे चणे बाजूला काढून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून असा कांदा टाकून घेतलेला आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आणि एक हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे. टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं. आणि वरून छान अशी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर आपला छान असा हेल्दी, सुपर डुपर हेल्दी असा नाश्ता रेडी झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर पाहू शकता पाऊस तर छान असा मस्त असा पडत आहे. आपला पॅन देखील छान असा शेगडीवर जाऊन बसलेला आहे. पाऊस काही केल्या कमी होत नाही. तर पॅन छान असा आपला गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण. तर इथे साधारण 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि किंचित असं राई टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि किंचित असं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि राई छान असं तडतडून गेलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे. तर वाटण देखील छान असं आपल्याला तेलावर शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे वाटण आपल्याला. वाटण जर छान असं तेलावर परतून घेतलं किंवा छान असं शिजवून घेतलं की भाजी खूप अशी छान लागते चवीला. तर आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आपण आणि बारीक चिरून असं लसूण देखील घेतलेलं आहे मी. लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि कढीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ही भाजी म्हणाल तर लसूणची फोडणीवर देखील खूप अशी छान लागते. भरपूर असं लसूण वापरायचा, फोडणीसाठी खूप छान लागते भाजी. तर 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि
अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धणे पावडर देखील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. आणि हे सगळे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता आपण चणे देखील टाकून घेऊया. तर चणे आपण छान असे बॉईल करून घेतलेले आहेत. त्यामुळे भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला. आणि नुसते एक लसूणवर देखील अशी फोडणी देऊन तुम्ही असे एक भजी खाऊ शकता. खूप छान लागते खायला. तर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो टाकून घेतलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया भाजी. तर थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर थोड्या वेळाने पाहिलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा भाजी आपली. आणि किंचित असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर मला थोडा ग्रेव्ही हवा आहे, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि अशी ड्राय भाजी देखील तुम्ही बनवू शकता. खूप छान लागते खायला ड्राय भाजी अशी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. आपण स्टार्टिंगला कुकरमध्ये जेव्हा चणे बॉईल करायला ठेवले तेव्हा देखील मीठ टाकून घेतलेलं होतं. त्यामुळे भाजी अशी चेक करूनच मीठ टाकून घ्या, कारण मिठाचे प्रमाण कमी असलं तर आपल्याला वाढवता येतं, पण जास्त असल्यावर भाजी चवीला देखील अशी वेगळीच लागते. आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून दिलेलं आहे. तर आपण आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे, त्यामुळे थोड्या वेळ असं झाकण देऊन ठेवून दिलेलं होतं. तर पाहू शकता, तर भाजीला छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आणि भाजी आपली छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर वरून छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. तर बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर पाहू शकता आपली चण्याची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि तुम्ही भाजी म्हणाल तर गरमागरम अशी भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता, किंवा झटपट अशी मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. तर भाजी तर रेडी झालेली आहे. तर भाजी तर आपण बाजूला ठेवून देऊया. तिकडे पावसाचं काही कमी होईल का, पाऊस तर छानसा पडत आहे. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपण जे चणे बॉईल करून झालेलं पाणी होतं, तर ते छान असं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चिमूटभर असं मिरीपूड टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर. तर छान असं सुप्पं सूप देखील आपलं रेडी झालेलं आहे पिण्यासाठी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.